सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 17वा लेख, मोहनदास गांधी ते मोहन भार्गव. 1. व्यक्तीचे जीवन म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून स्वतःला माणूस म्हणून जन्म देण्याची अखंड प्रक्रिया आहे. ज्यावेळी आपण मृत्यू पावत असतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने पूर्णतः जन्मत असतो. परंतु तरीही बहुसंख्य व्यक्ती जन्माआधीच मृत्यू पावत असतात. हा त्यांच्या वाट्याला आलेला दुःखद दैव दुर्विलास आहे. एरिक फ्रॉम, द सेन्स सोसायटी. अनुवाद डॉक्टर रावसाहेब कसबे. 2. अशा बैठका, अधिवेशने आणि चर्चा यातून तुम्हाला खरा भारत कळणार नाही. तुम्ही भारताची यात्रा करा, त्यानंतरच तुम्हाला भारताच्या आत्म्याचा परिचय होईल. ज्यांच्याबद्दल मनात विलक्षण आदर आहे असे आपले राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांचा हा आग्रह प्रमाण मानून दक्षिण आफ्रिकेतला वर्णविरोधी लढा यशस्वी करून नुकतेच भारतात परतलेल्या बॅरिस्टर मोहनदास गांधींनी रेल्वे, बोट अशा मिळतील त्या वाहनांनी तर कधी पायी भारताची यात्रा केली. यात त्यांना जसे भारताच्या दारिद्र्याचे दर्शन झाले तसे सामर्थ्याचे सत्वही लक्षात आले आणि यातूनच अब्रू झाकणे इतकेही कपडे नसलेल्या एका अबलेला पाहून स्वतःच्या पेहरावाबद्दल कमालीचे जागरूक असलेल्या गांधींनी आजन्म अर्धनग्न राहण्याचे ठरविले. काठियावाडी पोशाख घालून यात्रेला गेलेले गुजराती मोहनदास गांधी यात्रा संपून परत येईपर्यंत पंचा नेसलेले भारतीय झाले होते. 3. मी येईन तुझ्यासोबत अमेरिकेला, पण तू अगोदर त्या दुर्गम गावात जाऊन हरिदास नावाच्या शेतमजुराकडून शेतीचे भाडे घेऊन ये. आल्यापासून गावातच थांबल्याने तूही कंटाळला असशील. प्रवास घडेल आणि यातून तुला आपला देशही नीट कळेल. जिच्याबद्दल मनात विलक्षण आस्था आहे त्या कावेरी अम्माचे म्हणणे टाळता येत नाही. म्हणून नासा या अमेरिकी अवकाश संस्थेत प्रकल्प संयोजक या प्रतिष्ठित पदावर कार्यरत असलेला आणि आपल्या मानलेल्या नानीला म्हणजे कावेरी अम्माला अमेरिकेत नेण्यापुरता भारतात आलेला मोहन भार्गव रेल्वे, बोट अशा मिळेल त्या वाहनांनी तर कधी पायी त्या दुर्गम गावापर्यंतचा प्रवास करतो. यातून त्याला जसा देशाबाहेरच्या बाह्यरूपाचा परिचय होतो तसेच हरिदासचे 18विश्वे दारिद्र्य पाहून देशाच्या दुःस्थितीचेही दर्शन घडते आणि सतत बिस्लेरीचे पाणी पिणारा मोहन परतीच्या प्रवासात अज्ञात स्टेशनवर कुल्लडमधलेही पाणी पितो. साहेबी वेशात प्रवासाला गेलेला NRI मोहन भार्गव चरणपूर या गावी परतेपर्यंत पुरता भारतीय झालेला असतो. 4. वरवर पाहायला गेले तर ही निव्वळ 2 दृश्ये आहेत. दोन्हीत अनेक वर्षांचे अंतर आहे, अनेक बाबतीत फरक आहे. पण भारताचा शोध घेता घेता स्वतःच्या मुळांचा आणि त्यातून स्वचा लागलेला शोध हे यातील मूलभूत साम्य आहे. पहिले दृश्य ज्यांच्या बाबतीत आहे त्या बॅरिस्टर मोहनदास यांची महात्मा गांधींपर्यंतची यात्रा आपल्याला माहीत आहे. पण नॉन रेसिडेंट इंडियन असलेल्या मोहन भार्गवचा भारतीय मोहन भार्गवपर्यंतचा झालेला प्रवास आपणाला फारसा परिचयाचा नाही. इतकेच कशाला, आपल्यापैकी अनेकांना कोण हा मोहन भार्गव हेही ठाऊक नाही. म्हणून अगोदर मोहन भार्गवची ओळख करून घेऊ आणि मग त्याच्या नॉन रेसिडेंट इंडियन टू ट्रू इंडियन या प्रवासाकडे वळू. 5. मोहन भार्गव हा डिसेंबर 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्वदेश वी दी पीपल या सिनेमाचा नायक. आशुतोष गोवारीकर हे या सिनेमाचे पटकथाकार आणि दिग्दर्शक.
एका मुलाखतीत त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर बिमल रॉय आणि मेहबूब खान या दिग्दर्शकांचा प्रभाव. यातून बिमल रॉय यांच्या 2 बिघा जमीन या नायक शंभू आणि मेहबूब खान यांच्या मदर इंडियाची नायिका राधा या मध्यवर्ती व्यक्तिरेखांचाही प्रभाव त्यांच्यावरती असणार. पण या व्यक्तिरेखा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दशकाभरातील आहेत. तर मोहन भार्गव हा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करून झालेल्या काळातील आहे, परंतु तो आधुनिक काळातील आहे. एवढेच त्याचे वेगळेपण नाही, तर त्याच्या जगाकडे आणि जगण्याकडे, देशाकडे आणि देशप्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. म्हणून शंभू किंवा राधा यांच्यासारखा तो स्वप्नाळू नाही, किंवा गरज पडली तर हाती शस्त्र घेऊन उत्तरे शोधणारा उतावळाही नाही. याशिवाय मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती म्हणणाऱ्या उपकारमधल्या भारत बाबूसपासून तो जसा वेगळा आहे, तसाच हाऊ इज द जोश म्हणत शत्रू राष्ट्राला सडेतोड उत्तर म्हणजे देशप्रेम मानणाऱ्या उरी द सर्जिकल स्ट्राईकच्या मेजर विहान सिंग शेरगिल पासूनही तो वेगळाच आहे. त्याची देश आणि देशप्रेमाची परिभाषा भारतीय, त्यातही हिंदी सिनेमाच्या अन्य नायकांपेक्षा निराळी आहे. जरा विस्ताराने समजून घेऊ. मोहन भार्गव हा प्रतिष्ठित असा नासा या अवकाश संशोधन संस्थेत प्रकल्प संयोजक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कामावरती संस्थेतील वरिष्ठ खुश आहेत. त्यातून त्याला अमेरिकेचा रहिवासी म्हणून व्हिसा मंजूर झालेला आहे. यश, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे हात जोडून उभ्या आहेत. खंत केवळ एकाच गोष्टीची आहे, या सगळ्या सिद्धीचे ज्यांना कौतुक वाटावे असे जवळ कुणीही नाही. आई वडील एका अपघातात वारले आहेत आणि जिने लहानपणी लाडाने पालन पोषण केले ती कावेरी अम्मा दूर भारतात आहे. तिला सोबत घेऊन जाण्यासाठी म्हणूनच मोहन भारतात येतो. ती वृद्धाश्रमात नाही हे कळल्यावर उत्तर प्रदेशातील चरणपूर नावाच्या छोट्याशा गावात जाण्याचा निर्णय घेतो. पण एलिट, सुखवस्तू, वातावरणात राहण्याची सवय असल्याने गाव आपणाला मानवणार नाही असे वाटल्याने सर्व सुविधांनी युक्त अशी कारवान गाडी घेऊन गावात येतो. अगोदर दिल्लीसारख्या महानगरात आणि पुढे अमेरिकेत व्यक्तित्वाची जडणघडण झालेली असल्याने तो गावातील लोक, तेथील स्थितिगती आणि संस्कृती यांच्याकडे आउटसायडरच्या परकीय नजरेने पाहत असतो. परिणामी गावातली शिक्षणाबद्दलची अनास्था, ज्ञान विज्ञानाबद्दलची विन्मुखता, जातीय उतरंडीमुळे निर्माण झालेली विषमता आणि या सगळ्यांतून उद्भवलेली पराकोटीची अस्वस्थता या सगळ्या गोष्टी त्याला कमालीच्या खटकत राहतात. त्याबद्दलची नाराजी तो उघडपणे बोलून दाखवतो. यामुळे आपण जगाच्या तुलनेत कसे पिछाडीवर पडलो आहोत हेही वेळोवेळी सांगत राहतो. परंतु हे निदान करताना त्याचा भाव आपण श्रेष्ठ आणि ते मागास असा दुजाभावात्मक असतो. यातून त्याचे गीताशी बालपणीची मैत्री, तसेच गावातील 85 खटके उडत राहतात. एलियनेटेड अप्रोच घेऊन परिस्थितीचे आकलन करून घेतल्याने त्याला महामूर समस्या दिसतात, पण त्यावरील साधेसेही समाधान सापडत नाही. मोहनची ही दुविधा कावेरी अम्माच्या लक्षात येते आणि ती त्याला शेतभाडे आणण्याच्या निमित्ताने देशाच्या सत्वाचा आणि त्याच्या स्वत्वाचा शोध घेण्यासाठी दुर्गम गावात पाठवते. 6. सतत फर्स्ट क्लासने फिरलेल्या मोहनला आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेतल्या ओसंडून जाणाऱ्या गर्दीचा अनुभव येतो. पण याच गर्दीतून त्याला सामान्य लोकांच्या काळजातला दर्दही लक्षात यायला लागतो. पुढे बोटीने प्रवास करताना त्याला दळणवळणाच्या अडचणींची जशी जाणीव होते, त्यापेक्षा गरीब आणि श्रीमंतातील वाढलेल्या अंतराची अधिक जाणीव होते. प्रचंड थकवणारा प्रवास करून तो जेव्हा हरिदासच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याच्या लेकरांच्या ताटातील चटणी भाकरी अनाहूतपणे आलेल्या पाहुण्यांना देऊन सगळ्या कुटुंबाला उपाशी राहावं लागल्याचे दिसते. त्यानंतर हरिदास आपली व्यथा सांगतो. शेतमजुरी करून आपला गुजारा होत नाही म्हणून तो जमीन भाड्याने घेऊन शेती करण्याचा निर्णय घेतो. पण त्याने केलेला
हा व्यवसाय बदल वर्णव्यवस्थेच्या धुरीणांना पसंत पडत नाही आणि ते त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करतात. परिणामी एकीकडे बहिष्कृती आणि दुसरीकडे 18 विश्वे दारिद्र्य यांच्या चक्रात अडकून त्याच्या आयुष्याची चिपाड होऊन जाते. हरिदासची व्यथा ऐकून तो प्रचंड अस्वस्थ होतो. तांत्रिक बुद्धिमत्तेच्या बळावर भूमंडळाला भेदण्याचे सामर्थ्य आपल्यात असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या मोहनला आपण या कष्टाळू माणसाच्या दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदू शकत नाही ही खंत कुरतडत राहते. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. टक्क उघड्या डोळ्यांनी तो आपल्या देशाच्या आणि देशबांधवांच्या दुःस्थितीचा विचार करत राहतो. सकाळी उठतो तेव्हा तो पूर्वीचा मोहन राहिलेला नसतो. परत जायला निघतो तेव्हा आपण ज्याच्याकडून भाडे वसूल करण्यासाठी आलोय त्याच हरिदासला आपल्या पाकिटातील सगळे पैसे देऊन टाकतो आणि बिसलेरीशिवाय दुसऱ्या पाण्याला साधा स्पर्श देखील न करणारा मोहन एका अज्ञात स्टेशनवर अगदी तोंड लावून कुल्हडमधले पाणी पितो. या एका प्रवासाने NRI मोहनचे जणू मेटामॉर्फोसिस होऊन जाते. डॉक्टर अभय बंग यांनी म्हटले आहे, करिअरची निवड करायची की कर्तव्याची हा पेच सदैव आपल्या पुढ्यात उभा असतो. करिअर निवडायचे ठरवले की स्पर्धेच्या बाजारात उतरून स्वतःला सतत डावावर लावावं लागते. पण कर्तव्याची निवड केली समस्यांना अंगावर घेऊन त्यांच्याशी आजन्म खेळत राहावे लागते. मोहनच्या पुढ्यातही हा पेच उभा राहतो. करिअर की कर्तव्य. तो चरणपूरला परत येतो. दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण असतो. सगळे वातावरण उत्साहाने भरलेले असते. पण मोहन मात्र आतून धुमसत असतो. यामुळेच पंचांच्या बैठकीत जेव्हा भारताच्या गौरवाचा आलाप आळविणे सुरू होते तेव्हा तो यात हस्तक्षेप करत पंचांना उद्देशून म्हणतो, मैं नहीं मानता हमारा देश दुनिया का सबसे महान देश है, लेकिन ये ज़रूर मानता हूँ कि हम में काबिलियत है, ताकत है अपने देश को महान बनाने की. गांधींची भावना तरी यापेक्षा वेगळी कुठे होती? भारत यात्रेवरून परतल्यानंतर आपण कसे सत्वहीन झालो आहोत हे त्यांनाही जाणवले होते. यामुळे भेदांच्या भिंती पाडून जोपर्यंत आपण देश म्हणून एक होणार नाहीत तोपर्यंत हे सत्व जागे होणार नाही याची जाणीव झाल्याने तत्कालीन पुढाऱ्यांना उद्देशून गांधी म्हणाले होते, बिलियर्ड्सचा खेळ आणि कोर्ट कचेरीतली कामं झाल्यानंतर जो वेळ उरतो तो राजकारणासाठी देऊन स्वराज्य मिळणार नाही. पूर्ण वेळ निर्माणाच्या कामात झोकून द्यावे लागेल. चळवळी कराव्या लागतील, आंदोलने उभारावी लागतील आणि हे परस्परांना दोष देत बसल्याने घडणार नाही. प्रचंड लोकसमूहाची ऊर्जा एकवटल्याशिवाय स्वराज्याची प्राप्ती शक्य नाही. भारत यात्रेवरून परतल्यानंतर आपल्या दोषांच्या दुखऱ्या जागा आणि सामर्थ्याची मर्मस्थळे कोणती आहेत याची नेमकी उकल झाल्यामुळे गांधींनी असहकार, सविनय कायदेभंग, छोडो भारत अशा आंदोलनांचा झंझावात उभा केला. मोहनलाही ही बेरीज वजाबाकी लक्षात आली होती. म्हणून त्याने आपल्या आकलनाला वास्तवात उतरायचे ठरवले. गावात अनेक समस्या होत्या. त्यात संपूर्ण गावाला भेडसावणारी समस्या होती विजेची. गावाच्या भोवती डोंगराच्या रांगा आणि त्यामधून वाहणारे छोटे मोठे पाण्याचे प्रवाह. पण गावकऱ्यांप्रमाणे तेही एक न झाल्याने हे पाणी वायाच जात होते. मोहनने ते प्रवाह एकत्र करून लहानसा हायड्रोक्लोरिकल पॉवर प्लांट उभारून वीज निर्मिती करायचे ठरवले. अन्य अनेक विषयांवर 800 खिडक्या 900 दारांनी दुभंगलेले गाव विजेच्या प्रश्नावर मात्र एक झाले. लोहार, कुंभार, गवंडी अशा 18 पगडजाती एकत्र आल्या. आपापल्या पारंपरिक कौशल्याचा विनियोग करून हा प्रकल्प उभा राहिला आणि ज्या झोपडीत शेकडो वर्षांपासून अंधार होता तिथे या एकीच्या अक्षय्य ऊर्जेच्या बळावर पहिल्यांदा बल्ब पेटला. आपल्या समस्या सोडवण्यासाठी श्रीरामासारख्या अवताराची किंवा एखाद्या महात्म्याची वाट पाहणे व्यर्थ आहे. आपणच आपल्या अडचणींवर मार्ग काढायला हवा हे सांगून गाव करेल ते रावही करू शकणार नाही याची प्रचिती मोहनने गावकऱ्यांना आणून दिली. तो गावच्या परिवर्तनाचा कॅटलिस्ट एजंट ठरला.
कावेरी अम्माला अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी तो आला होता. आला तेव्हा या देशाशी त्याचा पुस्तकी परिचय होता. नद्या, राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रगीत ठाऊक होते, पण हे सारे पुस्तकाच्या पानांतून पोचलेले. मात्र इथल्या अल्पकाळच्या वास्तव्यात त्याला देशाच्या आत्म्याचा परिचय झाला आणि त्याचा पाय परत अमेरिकेत जाण्यासाठी उचलेना. नासाच्या एका अपुऱ्या प्रकल्पाची जबाबदारी असल्याने तो परत गेला खरा, परंतु आता भारत हा त्याच्यासाठी जगाच्या नकाशावरील निव्वळ एक देश राहिला नव्हता, तर तो स्वदेश झालेला होता. म्हणून इथली माती, शेती, माणसे, त्यांचे व्याकुळ चेहरे मोहनला बेचैन करत राहतात. अखेर तो आपल्या नोकरीचा राजीनामा देतो आणि करिअरपेक्षा कर्तव्याची निवड करून स्वदेशी परततो. अरविंदा पिलमारी व रवी कुचिमंची या 2 NRIंनी अमेरिकेवरून स्वदेशाकडे केलेला परतीचा प्रवास आणि के. शिवराम कारंथ यांची चिगुरेडा कानसू ही कादंबरी यावर आशुतोष गोवारीकर यांनी ही व्यक्तिरेखा उभी केली खरी, परंतु रिअल लाईफ हिरोंपेक्षा मोहन भार्गव या रिअल लाईफ हिरोने अनेकांना प्रेरणा दिली. 7. लेखाच्या आरंभी एरिक फ्रॉम यांचे द सेन्स सोसायटी या ग्रंथातले एक अवतरण दिले आहे. त्यामधले त्यांनी मानव या प्रजातीच्या उत्क्रांतीबरोबर प्रत्येक माणसामध्ये व्यक्तिगत पातळीवर उत्क्रांतीच्या, सतत जन्म होण्याच्या असंख्य शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र कित्येक माणसे एकदा जन्मली की एकाच जागेवर थांबून राहतात आणि एके दिवशी मरून जातात. परंतु गौतम, मोहनदास, सदाशिव, मोहन अशी माणसे आत्ममग्नतेचे वर्तुळ ओलांडून शोधासाठी बाहेर पडतात. त्यात परदुःख उलगडून दाखवणारा एक थांबा लागतो आणि ही सामान्य माणसे अंतर्बाह्य बदलून जातात. म्हणून तर ती मृत्यू पावतात तेव्हा पूर्णतः जन्माला आलेली असतात. थोडक्यात काय तर त्यानंतर ती नुसती विशेष नामे राहत नाहीत, तर बुद्ध, गांधी, साने गुरुजी, भार्गव अशी विशेषणे होऊन जातात. धन्यवाद.